हेल्दी राहायचं आहे, मेटाबॉलिझम बूस्टअप करायचं आहे म्हणून तुम्ही सुद्धा मील स्किप करताय, तर ही एक खूप मोठी चूक तुमच्याकडनं होती. खरं तर जेव्हा आपण मील स्किप करतो किंवा अनहेल्दी प्रकारे फास्टिंग करतो, तर त्याचा आपला मेटाबॉलिझमवरती उलटाच परिणाम होतो. जेव्हा आपण बरेच तास काही खात नाही, तर मेटाबॉलिझम स्लो डाऊन होतं आणि खूप तासांनंतर जेव्हा आपण काही खातो, तर ते बॉडीमध्ये ॲज अ फॅट स्टोअर केलं जातं. सो सगळ्यात पहिले जर का तुम्हाला फास्टिंग आणि तुमचा मेटाबॉलिझम बूस्ट करण्यासाठी काय डाएट हवं याच्यामध्ये कन्फ्युजन होत असेल, तर तुम्हाला एक पर्सनलाइज अप्रोचची नक्की गरज आहे. कारण की फास्टिंग हे सगळ्यांनाच सूट होतं असं काही नाही. बरेच असे पेशंट्स आम्ही पाहिले आहेत की ज्यांना मधुमेह आहे, ज्यांचं वजन वाढलं आहे, पण फास्टिंग केल्यानंतर त्यांचे प्रॉब्लेम्स जे आहेत ते अजून वाढलेले आहेत, राईट. सो या केसमध्ये तुम्हाला करायचं काय आहे की तुम्हाला तुमच्या वेळेचं नियंत्रण व्यवस्थित ठेवायचं आहे आणि मील्स स्किप नाही करायचे आहेत. म्हणजे साधारण दर 3 तासानंतर किंवा 4 तासानंतर काही ना काहीतरी छोटंसं मील घ्यायचं आहे आणि एकाच वेळेस खूप सगळं खाणं हे अवॉइड करायचं आहे. कारण की जेव्हा आपण मील स्किप करतो मग आपल्याला भूक लागते आणि मग एकाच वेळेस 500 कॅलरीजच्या ऐवजी 800-900 कॅलरीज म्हणजे खूप जास्त जे न्यूट्रिएंटचं कन्झम्पशन आहे ते होतं आणि तिथे आपलं मेटाबॉलिझम गडबडतं. सो ही चूक तुम्ही पण करत होता तर खालती कमेंटमध्ये लिहून नक्की कळवा. तुमच्या मित्रपरिवाराबरोबर सुद्धा या सगळ्या टिप्स नक्की शेअर करा आणि जस्ट फॉर हार्टला अजून फॉलो नसेल केलेला तर नक्की फॉलो करा. धन्यवाद.